हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. नमस्कार सगळ्यांना. कसं काय आहेत सगळे? मजेत ना? आणि मजेतच असायला हवं. तर मी पूजा पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते माझ्या आजच्या एका नवीन मिनी व्लॉगमध्ये. तर मला आज तयार झालेलं पाहून तुम्हाला सगळ्यांना वाटलं असं ना आता मी आज कुठं चालले इतकी नटून खोटून. तर कुठंच नाही, तर सिंपल असं आहे ना, म्हणजे ताईंनी बोलवलं होतं आम्हाला एका ठिकाणी जेवायला. तर तिथेच काही जायचं होतं जेवणासाठी. तर त्यासाठी आहे ना मस्त असं मी सुद्धा ड्रेस वगैरे घातला आणि आरुणीसुद्धा मस्त असं आहे ना रेडी वगैरे होऊन त्यांच्या घरी पोहोचलो होतं एकदाचं. खूप काही जास्त अंतर नव्हतं त्यांच्या घरापासून, आमचं जवळच आहे. तर तिथेच काही जायचं होतं, स्पेशल असं जेवणासाठी प्रोग्राम त्यांनी ठेवला होता आज. तर तिथे काही गेलो आणि आरू तिथे कुठं पण गेली ना तिची मस्ती काही कमी होणार नाही. तर तिची मस्ती अशी म्हणजे धिंगाणा घालायचं काम चाललं होतं त्यांच्या घरी. सगळ्या वस्तू इकडच्या तिकडं करून टाकल्या आणि त्यांच्या क्वार्टर्सचा थोडाफार नजारा किती मस्त आहे पाहू शकतात तुम्ही. मस्त अशा क्वार्टर्स आहेत त्यांच्या पण आणि आपल्यापेक्षा खूपच चांगल्या होत्या. तर आरूसुद्धा इथं मस्त अशी टी व्ही बघत होती. तोपर्यंत ताईंनी मस्त असा इकडं नाश्ता वगैरे तयार करून घेतला. म्हणजे जेवणाचा प्रोग्राम तर त्यांनी जेवणामध्ये केला होता डोसा, त्याचबरोबर म्हणजे चटणी सांबर एवढं सगळं असं केलं होतं. आरू मॅडमनी सुद्धा थोडंफार खाऊन दिवा लावला तिथं. म्हणजे एवढं काही जेवलीच नाही ती, पण थोडंफार खाल्लं. सगळ्यात लास्टला आहे ना फौजीनी त्यांनी जेवून घेतलं. मग आम्ही सगळ्यात शेवट म्हणजे खाल्लं, ताट वगैरे रेडी करून जेवून घेतलं. आणि घरी आल्यावर मस्त असं फौजीने आईस्क्रीम आणली होती. तर आरू मॅडमनी त्याचा मस्त असा आनंद घेत खाऊन घेतली संपूर्ण अशी. तर आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला ना मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि याविषयी संपूर्ण असा ब्लॉग आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड झालेला आहे. तर नक्कीच जाऊन व्हिजिट करा आणि मला नक्की सांगा तुम्हाला कसं वाटेल. तर चलो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.